नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये TCS द्वारे मागील जेवढ्या काही परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत मित्रांनो, आपण त्याचा अभ्यासणार आहोत। जेणेकरून मित्रांनो, तुमचे अपकमिंग जेवढे काही TCS द्वारे घेतले जाणाऱ्या परीक्षा आहेत, ज्यामध्ये येणारी PWD असेल किंवा पनवेल महानगरपालिका असेल किंवा जिल्हा न्यायालय भरती देखील मित्रांनो आता TCS मार्फतच घेतली जाणारी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला त्या परीक्षांमध्ये मित्रांनो या प्रश्नांचा सर्वाधिक फायदा होणार असेल, कारण का मित्रांनो तुम्हाला TCS द्वारे कोणत्या प्रश्नावर सर्वाधिक भर दिला जात आहे आणि कोणत्या प्रकारच्या टॉपिकवर जे हे प्रश्न सर्वाधिक विचारले जात आहे, तुम्हाला हे मित्रांनो यावरून जे अनालिसिस करता येणार असेल। त्यामुळे मित्रांनो, जी आपली ही TCS ची सिरीज आहे ते मित्रांनो तुम्हाला तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। यामधला कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करू नका आणि मित्रांनो कोणतेही प्रश्न देखील तुम्ही मिस करू नका मित्रांनो, कारण का भरपूर सारे प्रश्न रिपीट येण्याचे देखील जास्त चान्सेस आहेत। मित्रांनो, पाहूया नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहे आतापर्यंत TCS द्वारे विचारण्यात आलेली होती। तर यामधला मित्रांनो जो आपला पहिला प्रश्न आहे, जो की प्रश्न क्रमांक 1 आहे मित्रांनो, प्रश्न पहिला, दुसरे पद महत्त्वाचे असणारा समास कोणता? तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ड, जे की तत्पुरुष समास, जे की तत्पुरुष समासामध्ये जे आहे जे की दुसरे पद महत्त्वाचे असते। ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, अंगरखाचे योग्य अनेक वचन कोणते आहे? तर अंगरखा या शब्दाचं जे आहे अनेक वचनी शब्द कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की अंगरखे। तर अंगरखे हे जे आहे याचं अनेक वचनी आहे, अंगरखा या शब्दाचं अनेक वचन शब्द। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3, नश्वर या शब्दाचा विरुद्ध शब्द शोधा। तर नश्वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की शाश्वत असं जे आहे नश्वर या शब्दाचा विरुद्ध शब्द होतो। ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख फक्त पुल्लिंगच केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गरुड या शब्दाचा जो आहे फक्त पुल्लिंगच उल्लेख जो आहे तो केला जातो। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 5 पुढचा, पुढीलपैकी कोणते वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे? तर व्याकरणदृष्ट्या जे अचूक असणारं वाक्य निवडायचं आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की भावनेपेक्षा आपले कर्तव्य श्रेष्ठ असे मानणारा तो फक्त एक सैनिकच आहे। हे जे वाक्य आहे जे की व्याकरणिकदृष्ट्या अगदी बरोबर आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो, थोडक्यात तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न जे की तुमची येणारी PWD असेल, पनवेल एक्झाम असेल किंवा WRD ची एक्झाम असेल, त्यामध्ये तुम्हाला ह्याच प्रकारचे मराठी व्याकरण सेक्शन मध्ये प्रश्न येणारे असेल, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न जे आहे अभ्यासणं आवश्यक आहे मित्रांनो। तर आपले सर्व एक्झामसाठी मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आहेत, नोट्स आहेत, तर तुम्ही ते मिळवून नसाल तर ते मिळवून घ्या तुमच्या पदानुसार, तुमच्या परीक्षानुसार मित्रांनो, कारण त्यामध्ये आपण ह्या सर्व टाईपचे क्वेश्चन त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत। त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक 6 असा आहे मित्रांनो, त्याने चहा घेतला होता या वाक्यातील काळ ओळखा। तर त्याने चहा घेतला होता या वाक्यातील काळ सांगायचा आहे, हे कोणत्या काळातील वाक्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की पूर्ण भूतकाळामधलं वाक्य आहे, कारण शेवटी होता आलेला आहे म्हणून हे भूतकाळामधलं वाक्य होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7 आपला, पराती या शब्दाचे एक वचन शब्द कोणते किंवा एक वचन कोणते आहे? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की परात असं जे आहे होणार असेल। त्यानंतर 8वा प्रश्न, पुढीलपैकी मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की तनया याचं जे आहे जे की समानार्थी शब्द होणार असेल मुलगी या शब्दाचा। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9, आज गाडीत केवढी ती मारहाण्याची गर्दी या वाक्याचा प्रकार ओळखा। तर आज गाडीत केवढी ती मरणाची गर्दी, तर या वाक्याचा आपल्याला जे आहे वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की उद्गारार्थी वाक्य आहे, कारण का याच्या शेवटी जे आहे उद्गारार्थी चिन्ह आलेलं आहे, त्यामुळे जे आहे जे की उद्गारार्थी वाक्य होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 10वा, भाषा या शब्दाचं अनेक वचन सांगा। तर भाषा या शब्दाचा अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की भाषाच याचं जे आहे अनेक वचनी शब्द होणार असेल। तर काही अपवादात्मक शब्द देखील आहे, जसं की भाषा हा अपवाद शब्द आहे, त्यामुळे अपवादात्मक शब्द देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर भाषा या शब्दाचा अनेक वचन हा भाषाच होणारा असतो। ऑप्शन नंबर अ जे आहे याचं उत्तर होईल। त्यानंतर पाहूया आपण जीकेचे क्वेश्चन। प्रश्न क्रमांक 11, आसाईच्या लढाईत वेलिंग्टनच्या तत्कालीन भावी ड्यूक आर्थर वेल्सली यांच्या विरुद्ध खालीलपैकी कोणी युद्ध केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की बायजाबाई यांनी जे आहे ते युद्ध केले होते। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर कोणत्या वर्षी झाली होती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 1974 साली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची जी आहे स्थापना झाली होती। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13, डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेल्या समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे
मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की नागपूर या शहराला जोडतो. तर या प्रकारचे प्रश्न TCS द्वारे विचारले जातात जीके सेक्शन मध्ये आणि आपल्याला ह्या प्रकारच्या प्रश्नाचा अभ्यास असावा लागतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14 आपला, 1924 मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व केले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी जे आहे जे की बहिष्कृत हितकारणी सभेचे नेतृत्व केले होते. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 15 पुढील, भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष म्हणजे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव होय. या बंडाचे नेतृत्व कोणी केले होते? तर मित्रांनो पाहू शकता प्रश्न किती लेंथ मध्ये विचारण्यात आलेला आहे. हा फुल लेंथ मध्ये प्रश्न शॉर्ट मध्ये असा देखील होऊ शकत होता की 1857चा उठावाचे बंडाचे नेतृत्व कोणी केले होते, परंतु त्यांनी प्रश्न असा न विचारता त्यांनी फुल लेंथ मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याचं उत्तर जे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की खाजा सिंह यांनी जे आहे ते केलेला होता. त्यामुळे TCSचा आपला अभ्यास जो आहे तो खूप बारकाईने करावायचा असतो. त्यामुळे TCSचे प्रश्न देखील आपल्याला समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16, खनिज साठ्यावरील राज्य पुनरावलोकनाच्या 51व्या आवृत्तीनुसार कायनाईट उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक कोणता आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, दुसरा आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला 17, महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प 2021-22 अंतर्गत शासनाने डॅश किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित पुणे नाशिक मध्यम शीघ्रगती रेल्वे मार्गाच्या बांधकामास मान्यता दिली आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की 235 किलोमीटर लांबीच्या. त्यानंतरचा 18वा प्रश्न पुढील आपला, महाराष्ट्रात शाश्वत विकास केंद्र CFSD कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर 19वा प्रश्न, महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेलगत डॅश आहे. तर कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेलगत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की तेलंगणा हे राज्य आहे. त्यानंतरचा 20वा प्रश्न, डिसेंबर 2022 मध्ये कोणते राज्य दिव्यांगासाठी स्वातंत्र्य विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, म्हणजे की महाराष्ट्र हे राज्य जे आहे जे की स्वातंत्र्य दिव्यांगांसाठी स्वातंत्र्य विभाग स्थापन करणारे पहिले राज्य ठरलेलं आहे. तर मित्रांनो असे हे टॉप 20 क्वेश्चन होते जे की मागील TCS द्वारे परीक्षेमध्ये विचारण्यात गेलेले प्रश्न होते. तर मित्रांनो याच प्रकारची आपली आता TCS एक स्पेशल सिरीज स्टार्ट होत आहे आजपासून मित्रांनो, ज्यामध्ये आपण TCS चे सर्व काही प्रश्न आपण अनालिसिस करणार आहोत. TCS नेमकं कोणकोणते प्रश्न विचारले गेलेले आहेत, ज्यामध्ये DBT एक्झाम असो, तलाठी भरती असो, वनरक्षक भरती असो किंवा मित्रांनो इतर कोणत्याही भरती आपण सर्व भरतीचे प्रश्न यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत, जेणेकरून तुमच्या अपकमिंग येणाऱ्या भरतीसाठी मित्रांनो त्याचा परिपूर्ण फायदा होणार असेल. त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल फटाफट सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.